टिळक विद्यापीठाचे विद्यार्थी ना आपण? हो. शास्त्री बुवा जागे आहेत ना? म्हणजे काय वाटच बघताय तुमची? जा ना. हो चला ना. ही मुलं खालीच बसलेत की काय? तुम्ही आजोबांकडे आलात ना? आजोबा जरा खाली गेलेत. तोवर माझ्याशी कॅरम खेळायला येतात. जुई, ए जुई, अगं टेप काय ऐकत बसली आहेस? ती मुलं आली नाहीत का? काय म्हणतोय मी? अगं बाई, मुलं जागी दिसतात अजून. आश्चर्यच आहे. आपली वाट बघतात वाटतं. मी तर यांना सोडून येतो. आलोच मी. अच्छा. दार उघडं टाकून गाणं बजावणं कसलं चाललंय? हो राव, आत कुठं चाललाय? आत 5 मुर्दे पडलेत. फोटो काढायचे. हो पण त्यासाठी साहेबांची परवानगी आवश्यक आहे. साहेब जरा फोटो काढायचे होते. अरे जाऊ दे त्यांना, पेपरसाठी फोटो काढायचे. थँक्यू व्हेरी मच. नाही तसा दुसराही एक तर्क आहे. त्या जांभेकर बाईंची मैत्रीण आणि माझ्या आत्या बहिणीची मैत्रीण दोघी इतक्या फास्ट फ्रेंड आहेत म्हणून सांगू तर तिने सांगितलं मला हे काहीतरी स्मगलिंगचं प्रकरण आहे म्हणून. अहो राघवेंद्र, तो जांभेकरांचा मुलगा एम्बसीत नाही का, तर त्याची काहीतरी स्मगलिंगची भानगड आहे. ही शक्यता आहे. मग अहो त्या लोकांनीच तर काटा काढला ना त्याचा. ठीक आहे, त्यांना मारायचं होतं. कुटुंबियांचा काय दोष आहे? 80 वर्षाचा म्हातारा आहे, 70ची म्हातारी आहे, मोलकरी नाही, लहान मुलगा आहे, गोंडस मुलगी आहे. काय दोष आहे त्यांचा? आजपर्यंत अपघाताचे इतके फोटो काढले, पण कुलकर्णी साहेब आज जे वाटलं तसं कधी नाही वाटलं. अपघात हा शेवटी अपघात आहे. हे अमानुष खून आहेत कोणीतरी केलेले. काय हक्क आहे त्यांना? काय चाललंय हे पुण्यात? उद्या तुमच्या घरी येऊ शकतं, माझ्या घरी येऊ शकतं. फोटो काढताना मला माझे आई वडील आठवले. खरं सांग, मला या बिलाचे पैसे नको. कुणाच्याही जगण्याचा हक्क कुणालाही हिरावून घेण्याचा अधिकार नाहीये. कुटुंबातील 6 जणांची हत्या, नागरिक भयभीत. हे काय चाललंय काय पुण्यात? गेले कित्येक वर्षात पुण्यात असं कधी घडलं नव्हतं. अरे रम्या, परवा दिवशी माझ्या बहिणीने संध्याकाळी 7 वाजता मला घराचा दरवाजा उघडला नाही. त्याला सरकार काय झोपलाय का? पोलिसांचं कर्तव्य आहे की नाही? आज ही राज्याची पोलीस प्रमुखांची जी बैठक बोलवली आहे ही राज्याचा गृहमंत्री म्हणून नसतो, सामान्य नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून बोलवलेली आहे. पुण्यात 10 निरपराध लोकांचे बळी गेले, हत्याकांड झालं, त्याचं आपलं पोलीस त्याचे काहीही तपास लावू शकलेलं नाही. पण साहेब, कधी नव्हे ते ह्या केसला मला फार विश्वास टाकला. वी आर रिअली बॅफल्ड. आम्ही सर्व प्रयत्नाची शिकस्त करीत आहोत. अँड आय शुअर सर, इन दिस केस वी हॅव नॉट लेफ्ट एनी स्टोन अनटर्न्ड. त्याचं निष्पन्न काय झालं? रोज मुख्यमंत्र्यांना मला तोंड द्यावं लागतं. परवा दिल्लीचा फोन आहे, काय उत्तर द्यायचं? स्कॉटलंड यार्डनंतर आपल्याच खात्याचा नंबर लागतो. वी आर प्राऊड ऑफ इट सर. पण कोणी मोठे हुशार दिसत आहेत. सुगंधी द्रव्याचा फवारा मारल्यामुळे कुठल्याही त्यांचा माग काढता येईल. येस, शिवाय कुठे बोटाचे ठसे नाही की पावलांच्या खुणाही नाही. ती अडचण मी समजू शकतो, पण सामान्य जनतेला कसं समजेल? सर, आम्हाला थोडी मुदत द्या. आम्ही त्या गुन्हेगारांना पकडल्याशिवाय राहणार. 1 आठवड्याच्या आधी या प्रकरणाचा निकाल नाही लागला तर मला गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल.
तशी वेळ आम्ही आणून देणार. तर आगरकरांच्या पासून हे सगळं पाहत आलं, पण असं अगदी आत्तापर्यंत कधी अनुभवलं हो, संध्याकाळ नंतर घराबाहेर पडायची सुद्धा चोरी. घराबाहेर पडणं राहू द्याच, पण सूर्यास्तानंतर मराठी देखील चोरी झाली. हो, काय सांगता? खरं तेच सांगतो. परवा संध्याकाळी आमच्या शेजारच्या रामनावाने राम म्हटला, त्यांचे चिरंजीव हिंट आहेत आजूबाजूच्या बंगल्यात. प्रेत यात्रेला माणसं गोळा करण्यास, पण एकाही घराचं दार उघडलं गेलं असेल तर शपथ. रात्र प्रेत पडून. आता बोला काय बोलणार? पुण्यात आजकाल हे काय चाललंय काहीच कळत नाही. एका मागून एक खून घडतायत, पण आपण काहीच करू शकत नाही. सर, आम्ही या घटनेने एकदम चक्रावून गेलो. कुणाच्या ठिकाणी गुन्हेगाराच्या हातात आणि कोणाचा एकही ठसा नाही. इतके गुन्हे शोधून काढणारी आपली कुत्री, त्यांना सुद्धा या गुन्ह्याचा मागावा लागत नाही. ती कुत्री तरी काय करणार? कुठलं तरी वेगळं सुगंधी द्रव्य त्या लोकांनी शोधून काढलंय. प्रत्येक गुन्ह्याच्या ठिकाणी त्या सुगंधित द्रव्याचा फवारा मारल्यामुळे आपली कुत्री देखील हातबंद झाली आहेत. आपल्यासारखीच कुत्र्यांना आपण जाब विचारू शकत नाही, पण आपल्याला वरिष्ठांना जाब द्यावा लागतो. इथल्या नागरिकांचा सुद्धा आपल्या खात्यावरचा विश्वास उडाला, पण असं होऊन चालणार नाही. आपल्याला काहीतरी कड लावलीच पाहिजे. हो, जरा थांबा की. कुठे जायचं? मला एक कळत नाही, पुण्यात भर वस्तीत एवढे खून पडले आणि पोलीस खातं काय झोपलंय की काय? तुमची अधीरता मी जाणू शकतो, आणि म्हणूनच तर ही पत्रकार परिषद मी आयोजित केली आहे. परिषद म्हणजे काय? मंत्र्यांचं प्रीतिभोजन आहे आयोजित करायला? अहो, आम्हाला रोज शेकडो फोन येतात, गुन्हेगार सापडले की नाही ते विचारणार आहेत. खरं आहे तुमचं. तसले फोन आम्हालाही येतात. गुन्हेगाराला शोधून काढण्यासाठी आम्ही आमच्या प्रयत्नांची शिकस्त करीत आहोत. मंत्री लोक नेहमी मोगम अशीच विधानं करतात. शिकस्त म्हणजे नक्की काय करणार तुम्ही? पुष्कळ संशयित गुन्हेगारांना आम्ही पकडलंय. पण आपला संशय आहे तरी कुणावर, आणि त्यानुसार आपण काही हालचाली केल्या? वेल, ज्या तऱ्हेने गळ्याला फास लावून हे खून झाले आहेत, त्यावरून हे काम कोणातरी लष्करी माणसाने केलं असावं असा आमचा कायास आहे. बऱ्याच लष्करी माणसांना आम्ही अटक केली असून त्यांच्याकडून कबुली जबाब घेण्याचे प्रयत्न चालू आहे. म्हणजे तुमच्या नेहमीच्या पद्धतीने जबरदस्ती नाही? नॉट लाईक दॅट. काही झालं तरी तो एक लष्करी माणूस आहे. मान्य आहे, पण एवढ्या खुलाशानं जनतेचं समाधान होईल असं वाटत नाही. वेल, त्यांचं लवकरात लवकर समाधान होईल असा आम्हाला विश्वास वाटतो, आणि या प्रकरणाबद्दल आम्हालाही खूप काळजी लागली आहे. परवा तर मीटिंगमध्ये गृहमंत्र्यांनी चक्क आम्हाला बजावलं की गुन्हेगाराचा शोध केला नाही तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन. राजीनामा? त्यामुळे आमची जबाबदारी जास्तच वाढली आहे. तेव्हा आपण निश्चिंत राहा. इथे बसून सांगायला कोणाचं काय जातं? साध्या विषयात पुण्यात रात्री फेरफटका मारून बघा, म्हणजे कळेल तुम्हाला. मला सारं काही कळून चुकलं. एक ना एक दिवस गुन्हेगार आमच्या जाळ्यात सापडल्याशिवाय राहणार नाही. आपण तो दिवस उगवणार कधी? सध्या पुण्यातलं वातावरण भयंकर तंग आहे. वेल, वी आर ट्राइंग आवर लेवल बेस्ट, and I hope that you are convinced. Thank you.